साध्वी सोनालीताई करपे यांचे कैहौसाबाई आबासो गोरे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेले कीर्तन भाग 4 पुढे चाल. पोटी भार आहे त्याचे सर्वस्व ही सारे. आई आपल्या लेकराचं खूप सहन करते. काही गोष्टी मला सांगायच्या तुम्हाला. तिने आपलं खूप सहन केलंय. आपणही थोडंसं तिच्या बाबतीत सहन करायला शिकलं पाहिजे. श्रद्धेने पाचकर बाबांची काही वाक्य एवढी सुंदर आहेत ना, तशी तर सगळी सुंदर आहेत, पण त्यात मनाला स्पर्श केलेली सांगते. म्हातारी माणसं जर घरात बडबड करायला लागली ना, तर हात जोडून विनंती आहे तुम्हाला, कधी त्यांच्या बडबडीवर बोलू नका. खूप बडबड करता तुम्ही म्हणू नका असं. का बरं? जेव्हा आपण लहान होतो ना, तेव्हा आपण सुद्धा निरर्थक बडबड करत होतो. गावच्या जत्रेला आपले आजोबा खांद्यावर टाकून घेऊन गेले होते आपल्याला. जत्रेचा फुगा पाहिला, तासभर आजोबाच्या कानात फुगा बाबा, फुगा बाबा, फुगा. जर तासभर त्यांनी फुगा फुगा ही बडबड आपली ऐकली असेल, तर म्हातारपणी त्यांची बडबड आपण ऐकलीच पाहिजे. कधी कपड्यात घाण झाली ना म्हाताऱ्या माणसांना, चिडचिड करू नका. लहान होतो आपण जेव्हा, सगळी माणसं जेवायला बसली होती. झोळ्यातून बाहेर निघालो, रांगत रांगत गेलो. जेवायला बसलेल्या माणसांच्या ताटाजवळ घाण टाकली आपण. आपली कुणीच घाण नाही केली, घाण काढली. आपला कोणी तिरस्कार नाही केला. आपल्या डोक्यावरनं माईचा हात फिरवला, मग आपण त्यांना का तसं चिडचिड करावं? म्हाताऱ्या माणसाला थुंकी टाकायला डबा सापडत नसेल, प्रसंगाला समोर उभे असाल, हात पुढे करा, म्हणा बाबा आई माझ्या हातात थुंकी टाका. डबा नाही सापडत ना तुम्हाला थुंकी टाकायला, आई बाबाची थुंकी जर हातात घेतली तर जगाच्या समोर हात पसरण्याची वेळ आपल्या जीवनात कधीच येणार नाही. म्हातारी माणसं रात्रीच्या वेळेला झोप लागत नाही, घर 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 घोरतात. त्यांच्या घोरण्याला किती बडबड करू नका, कारण आपल्याला झोप लागावी याच्यासाठी कितीतरी रात्री त्यांनी जागरण केले. छोट्याशा माझ्या बाळाला झोप लागावी म्हणून ज्या आईला सूर कळत नव्हता, जिला ताल कळत नव्हता, त्या आईनं अंतःकरणातून आपल्यासाठी अंगाई गाण्याचं काम केलं. गाय झोपली मोठ्यात घरट्यात चिवताई, पावसात विहिरीवर झोप लाग झाली जुनी. मी तर पाकळ्या डोळ्यांच्या गाते तुला मी गुणगान. आज माझ्या वारसाला झोप लागत नाही, निरोगीच्या झाडामागे चंद्र झोप लागत. आपल्यासाठी काय कोण म्हाताऱ्या माणसाचा तिरस्कार करायचा? आई वडील हे आपल्या जगातलं साक्षात तीर्थ आहे. आई वडिलांच्या सेवेनं पंढरपूर साकारले. पंढरीचा विठोबा कोणाच्या भक्तीला पाहून नाही आलेला, आई वडिलांच्या सेवेला पाहून तिथे चंद्रभागेच्या तटावर उभा राहिलेला. म्हणून माय माते केवळ काशी, तेने न जावे त्रिखासी, पुंडलिके कार्य केले परब्रह्म उभे केले. आई वडिलांची सेवा हा सगळ्यात मोठा परमार्थ आपल्या जन्मातला आहे. अगोदर तो परमार्थ करा, उच्च कोटीचा परमार्थ आपल्या घरात येऊन साकार, घर पंढरपूर होईल, गाव पुण्यभूमी होईल आपले. पण प्रत्येकाने आई वडिलांची सेवा ही किती मोठी आपली जबाबदारी आहे ते समजून घेतली पाहिजे. आणि खरंच ना, जे असे महात्म्य आहेत ना उच्च कोटीचे, काही काही महात्म्य पंढरपूरला गेलेच नाही, नंतर नंतर साधना वाढला गेलेच नाही, पण पंढरीचा विठोबा त्यांच्याकडे गेला. सावताबाबांचं उदाहरण, सावताबाबांच्या मळ्यात विठोबा गेलेला आहे. कितीतरी संत आहेत, भक्त पुंडलिक देवाला आवाज देत नव्हते, भगवान त्यांच्याकडे आले. फेकलेल्या विटेवर देव उभा राहिला. विश्वाचा मालक सोफ्यावर नाही बसवला, विटेवर उभा केला. बसवला सुद्धा नाही, उभाच केला. आई वडिलांच्या सेवेचा प्रभाव म्हणून त्यांनी आपल्यासाठी खूप सहन केलंय. आपण त्यांची सेवा करणं हे आपलं कर्तव्य, हा आपला धर्म, ही आपली जबाबदारी आहे, हे आपलं कर्तव्य आहे. आणि आई वडिलांची सेवा करणाऱ्याला कधीच कुठल्या गोष्टीची कमतरता पडत नसते. लोक म्हणतात हे फक्त आम्ही ऐकतो, पण जेव्हा वास्तवात आपण
प्रत्यक्षात आपल्याला अनुभव येईल की आई वडिलांची सेवा करणाऱ्याला कुठल्याही गोष्टीची काही कमी पडत नाही. सगळं ऐश्वर्य तिथे येऊन नांदत असतं आई वडिलांच्या सेवेचं घर. म्हणून पोटी भारव आहे त्याचे सर्वस्व सारे तू का म्हणे माझे तुम्हा सत्तावर योजे. आपण भजन घेऊ, एक 5 मिनिटं मी बोलेन आणि नंतर पुष्पवृष्टी होईल. जीवनाच्या सफलतेचा सगळ्यात मोठा पुरावा आहे. कारण संत सांगतात यासाठी केला
पुण्यात्म्याला सद्गती प्राप्त हो. ज्या वेळेला संतोष दादांना, ताईंना आठवण येईल आईच्या आठवणीमध्ये त्या सर्व भावंडांच्या हातनं सत्कर्म घडो एवढी भगवान परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करते आणि माझ्या वाणीला मी इथंच विराम देतो. एकदम थोडंसं उशिरा चालू झालं, त्याच्यामुळे थोडंसं पुढे वाढवावं लागलं. आता इथेच थांबणार आहे, फक्त 2 मिनिटं. बीड जिल्ह्यामध्ये गेवराई तालुक्यात चकलापा नावाचं आमचं गाव आहे. त्या गावी 1100 वर्षापूर्वीचं देवस्थान आहे. सद्गुरू कल्याण स्वामी महाराजांचं. कल्याण स्वामींची संजीवन समाधी आहे. झालेली सेवा माऊलींच्या चरणी अर्पण करते. स्वर्गीय हौसा काकींच्या पवित्र आत्म्याला शांती लावो आणि ज्यांचं नाव खूप मोठं आहे की ज्यांना आबा गुरुजींच्या नावानं ओळख या पूर्ण भागामध्ये ज्यांची ओळख असे स्वर्गीय आबा गुरुजी त्यांच्याही आत्म्यात शांती लावो. हे 2 दिव्य विभूती आज जगात नाही, पण त्यांचं कुटुंब, त्यांचं पूर्णपणे गोरे कुटुंब फार मोठं आहे. तर या कुटुंबानं जो जनसेवेचा वसा हातामध्ये घेतलेला आहे, तर त्याही त्यांच्या पवित्र कार्याला यश प्राप्त हो. आणि माननीय महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री श्रीमान जयकुमारजी गोरे साहेब गोरे भाऊ यांच्याकडे खूप मोठं जबाबदारीचं पद आहे. आम्ही पांडुरंग परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करू की साहेबांच्या हातनं एवढं सुंदर कार्य, तेव्हा खूप मोठी जबाबदारी दिली, ती जबाबदारी पेलण्यासाठी साहेबांना शक्ती दे आणि तळागाळातल्या माणसापर्यंत त्यांच्याकडे जे पद आहे त्या पदाच्या माध्यमातून गोरगरीब लोकांपर्यंत सेवा पोहोचू दे. लोकांच्या अडचणी संपवण्यात, लोकांसाठी खूप मोठं आधाराचं स्थान, खूप मोठं घराणं, एक आश्रयचक्र म्हणून या प्रभागालाच नाही तर महाराष्ट्राला प्राप्त झालेला आहे. तर या परिवाराला प्रचंड मोठी ताकद, आपल्या सगळ्यांचं प्रेम, या सगळ्या गोष्टी प्राप्त होणं गरजेचं. यांच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न सुटणं, याच्यासाठी त्यांना भगवंतांना बळ द्यावे, शक्ती द्यावी, ही भगवान परमात्म्याच्या चरणी प्रार्थना आणि माझ्या वाणीला विराम देते. संतोष सर आणि बाकी 3 बहिणी त्या ताईंना सुद्धा या दुःखातून सावरण्याची शक्ती, संतोष दादांना दुःखातून सावरण्याची शक्ती भगवान परमात्मा द्यावी, ही परमेश्वराच्या चरणी प्रार्थना. ज्ञानेश्वरा
आणि मोरे परिवाराचे जे काही सगळे स्नेहापूर परिवार मित्र बरीचशी महाराज मंडळी आलेली मला सर्वांचा परिचय नाही व्यासपीठामध्ये दादा आपल्याला मला परिचय नाही तर सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद.